या श्रावणान सणासुदीन सत्तरी रोजांच्या सोनसाळ्या रंगान उजळून उठली. कारण वाळपय विभागीय कृषी कार्यालयान सत्तरीभर 1,00,000 रोजांची रोपां लागवडीची म्हत्वाकांक्षी मोहीम सुरू केल्या. ही मोहीम वाळपय झोनल ॲग्रिकल्चर ऑफिसर विश्वनाथ गावस हांच्यांनी लॉन्च केला. ह्या उपक्रमा लागून चवथ, दसरो, दिवाळी हेर गोंयच्या सणांक स्थानीक पातळीर रोजांचो पुरवठो मेळटलो. शेतकऱ्यांक कमाईची संदी मेळटली आणि गोंयानूच फुलणाऱ्या रोजांच्या फुलांक प्राधान्य मेळटलें. हे कृषी अधिकारी वाळपय सत्तरी गोवा. तर दर वर्सा प्रमाणे ह्या वर्सा आमी जी मॅरीगोल्ड किंवा रोजां म्हणटात ती शेतकऱ्यांक डिस्ट्रीब्यूट करपाची थारायला. तर ह्या वर्सा आमी जवळ जवळ 1,00,000 जी सिडलींग आसा ती शेतकऱ्यांक दिवची ह्या तालुक्यान आणि शेजारच्या तालुक्यान अशें आमी थारायला. तर जाता कशें की दर वर्सा जी रोजां आसात तेका आमच्या शेतकऱ्यांक किंवा लोकांक पर राज्यांतलीं रोजां येतात तेजेर डिपेंड रावचें पडटा. म्हणून आमी पयलींच ह्या फावटी 2 ज्यो वरायटीज आसा, एक येलो आणि एक ऑरेंज. तर येलोतून एक टेनीस बॉल म्हणून वरायटी आसा आणि ऑरेंज आहा तेतूर अष्टगंधा म्हणून आसा. ही 50,000 हजार जी हायब्रीड सिडलींग आसात ती शेतकऱ्यांक दिवपाची थारायली आसा. तर तेतूर कितें जाता की कमीत कमी 750 जर रोजां लायलीं जाल्यार तेका आमकां स्कीम आसा NHMची किंवा स्टेटाची, जी गोवा सरकाराची स्कीम आसा की रोजाची किंवा आमची लूज फ्लावर म्हणटा तेज्या अंडरची स्कीम आसा ती शेतकऱ्याक दिवपाक मेळटा आणि तेच्या कमी लायली जाल्यार ती स्कीम मेळना. पूण आमची एक विनंती आसा की दर आमचे जे फेस्टिवल जातात ती मागीर चवथ आसूं, दिवाळी आसूं, दसरो आसूं, तेका आमी कितें करता की पवित्र सण हे तेका लागून आमकां फुलां बरी जाय पडटा. पूण आमी वेवस्थीत रितीन आमची सगळी जी फॉर्मेलिटी आहा ती वेवस्थीत करता. पूण फुलां जी आसा ती आमकां जुनी मेळटा, कालची, पयरची आनी पयलींची अशी दुसऱ्या राज्यांतून आमकां येतात आणि ती मागीर सामकी बावल्ल्या सारकी जाता. पण जर शेतकारान दोनूय वरायटीची 10-10 रोपां जरी आपल्या घरा भोंवतणी लायलीं जाल्यार पूर्ण जी फेस्टिवल आसा तेका लागणारी जी रोजां आसात ती सगळीं आमकां मेळटलीं. कारण प्रत्येक रोपाची कॅपेसिटी अशी आसा की कमीत कमी 4 किलो आणि तेच्या वयर फुलां दिवपाची कॅपेसिटी ह्या हायब्रीड सिडलिंगाची आसता. सो ताका पिंचिंग करूंक जाय, ताका फर्टिलायझर्स दिवंक जाय. ताचे डिटेल्स सुद्दां आमी जेन्ना शेतकऱ्यांक डिस्ट्रीब्यूट करतले तेन्ना आमी तांकां ते पॅम्पलेट्स दितले की केन्ना खंयचें खत घालूंक जाय, तेजी कितें निगा घेवंक जाय. आणि ते जर गार्डनान लायले किंवा आपल्या परस बागेंत लायले जाल्यार ब्युटिफिकेशन की दिसपाकूय बरें दिसतलें, पॉलिनेशन जातलें आणि त्या भायर आमकां लागणारी जी फुलां आसात ती वेगवेगळ्या फेस्टिवलाक आसूं किंवा डेली करपाची आमची पुजा जी आसता देवाची तेका ती फुलांचो उपयोग जातलो. तर प्रत्येकान कमीच कमी 10-10, 20 अशी दोनूय वरायटीची सुद्दां लावं येता किंवा मोठे प्लॉट करून सुद्दां डिपार्टमेंटाची किंवा स्टेटाची जी सबसिडी आसा ती तेंच्यांनी घेवपा जाता. हांव अपेक्षा करता की सगळे शेतकार लायताले आणि ह्या फावट जी रोजां आसा तेजी रिक्वायरमेंट आपल्या आपुणूच तयार करून घेतले इतली अशी म्हाका अपेक्षा दिसता. तर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. तुम्ही पळयतात GNH. छुप छुपके छुप छुपके छुप छुपके छुप 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 छुपके छुप छुपके छुप छुपके छुप छुपके छुप छुपके. अरे आप लोग ऐसे छुप छुप के क्यों खा रहे हो? बीवी तला हुआ खाने नहीं देती तो बीवी को बोलो पंचामृत के वुडन कोल्ड प्रेस ऑयल से खाना पकाए. नेचुरल प्रोसेस से बने ये सब तेल सेहत के लिए पोषक है. कुछ भी खाओ लेकिन हेल्दी खाओ. हेल्दी यानी पंचामृत.